मित्रांनो, ही शांतता, ही हिरवळ आपण काही कालावधीसाठी इथे सोडत आहोत आणि आपण निघत आहोत मुंबईला. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी सोडून जायचं मन नाही करत, पण आपल्याला जावं लागतं कारण मुंबईत पण आपले कामधंदे वगैरे असतात. तुम्ही हा व्ह्यू बघू शकता मित्रांनो. पुन्हा एकदा आपण गणपतीत पण येणार आहोत, तोपर्यंत हा व्ह्यू बघून घ्या तुम्ही. चला, तयारी वगैरे झालेली आपली आणि आपण निघत आहोत आता. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी सुशांत तांबे पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणातून एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज ॲक्च्युली आपला कोकणातला शेवटचा दिवस आहे आणि आज आपला परतीचा प्रवास असणार आहे. कोकण रेल्वेची जर्नी तुम्हाला बघायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये. इतके दिवस होतो आपण कोकणामध्ये, खूप एन्जॉय केला आणि बरेचसे काय व्हिडिओ तर काढले पण नाही आहेत मी. जे काढायला जमले ते काढले, पण खूप मनापासून एन्जॉय केला मित्रांनो मी. आणि कुर्ले पण पकडायला गेलेलो, पण अनफॉर्च्युनेटली पाऊस असल्यामुळे व्हिडिओ काढायला नाही भेटले आपल्याला. तर चला, आज कोकण रेल्वेचा परतीचा प्रवास तुम्ही एन्जॉय करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, कोकण रेल्वेची जर्नी मी स्टार्ट करत आहे आता. मित्रांनो, भडगाववरनं कुडाळ बस आपण पकडलेली आहे आणि आता सरळ ही बस जाणार आहे कुडाळ बस स्टॉपला. मित्रांनो, शेतीची कामं चालू आहेत मस्त एकदम. मित्रांनो, इच्छा नाही तरी पण आपल्याला निघायला लागतं आहे. मित्रांनो, गावचे रस्ते बघा किती छोटे छोटे. एका वेळेस एकच गाडी जाते आणि बस किंवा मोठी ट्रक एका वेळेस एकच पास होणार. मित्रांनो, सध्या आहे ऑटोमध्ये आणि तुम्ही समोर बघत आहात कुडाळचं रेल्वे स्थानक. कुडाळच्या रेल्वे स्थानकामध्ये आपण आता पोचलेलो आहोत. खूपच सुंदर असं हे कुडाळचं रेल्वे स्थानक तुम्ही बघत आहात. खूपच ऐसपैस असं केलेलं आहे. भारतीय रेल आणि किती सर्व माल वाहणाऱ्या ट्रक घेऊन चाललेले तुम्ही बघू शकता. हे कोकण रेल्वे ट्रॅकवरनं कंटिन्यू वाहतूक करत असतात ना. काय म्हणावं सांगता नाही येते. खूपच रिस्क आहे पण आणि सेफ पण आहे तसं बघायला गेलं तर, कारण सर्व ट्रक बांधलेले असतात प्रॉपर. मुंबई मडगाव वंदे भारत. मित्रांनो, ट्रेन अनाऊन्स झालेली आपली आणि थोड्याच वेळात ट्रेन येईल आता. तिथे पण जनशताब्दी येईल, इकडे पण जनशताब्दी येईल. मित्रांनो, ही समोर तुम्ही ट्रेन बघत आहात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस आहे आणि मुंबईवरून आलेली ट्रेन आहे, मडगावला चाललेली आहे. आणि आपली पण ट्रेन आता सेम टाईम याच ठिकाणी कुडाळ प्लॅटफॉर्मवर येत आहे. मित्रांनो, आपली पण जनशताब्दी एक्सप्रेस आलेली आहे. तुम्ही समोर बघू शकता दोन्ही पेअर एकाच ठिकाणी जनशताब्दीचे. मित्रांनो, D7 डब्बा आहे. बघावं लागेल पुढे मागे येतो का. एक्झॅक्ट आपण तिकडेच उभे आहेत, बघूया. सो मित्रांनो, फायनली आपण निघालेलो आहोत कुडाळ रेल्वे स्टेशनवरनं आणि सर्व खूप साऱ्या आठवणी घेऊन आता पुन्हा एकदा आपण गणपतीत येण्याचा प्रयत्न करूया. बघूया काय सिच्युएशन आहे. बाय बाय कुडाळ. मित्रांनो, जस्ट कुडाळ रेल्वे स्टेशन आपण क्रॉस केलेलं आहे आणि आता डायरेक्ट जाऊया कणकवलीला. दोघांना पण विंडो सीट आहे आम्हाला.
मित्रांनो, गड नदी बघत आहात तुम्ही, आणि गड नदी आली की समजून जायचं कणकवली रेल्वे स्टेशन आलं आहे. आणि कणकवली रेल्वे स्टेशनवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जस्ट ट्रेन निघाली आहे कणकवली रेल्वे स्टेशनवरनं, आणि कणकवलीला पण आपण टाटा बाय बाय करत आहोत. पुन्हा एकदा भेटू लवकरच. मित्रांनो, राजापूर रेल्वे स्टेशन आपण क्रॉस करत आहोत, आणि मगाशी ट्रक वगैरे घेऊन जाणारी माल वाहतूक गाडी तुम्ही बघत आहात समोर. एकदम जवळनं तुम्हाला बघायला मिळते कसे सर्व ट्रक्स वगैरे लोड केलेले असतात, आणि एकदम हेवी ड्रायव्हर सगळे ट्रकमध्ये बसून मजा घेताना. मजा आहे लोकांची. मित्रांनो, राजापूर रेल्वे स्टेशन जस्ट क्रॉस केलेलं आहे आपण, आणि ही मेल थांबवली होती खास त्याच्यासाठी.
मित्रांनो जोरदार पाऊस चालू झाला आहे, समोरचं काहीच दिसत नाही, तुम्ही बघू शकता काय काय ठिकाणी पाऊस आहे आणि काय काय ठिकाणी पूर्ण कोरड पडली आहे. मित्रांनो जाताना या साईडला पूर्ण वॉटरफॉल्स वगैरे आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि तुम्ही आता बघत आहात पावसाचा एवढा वेग होता आणि इथे पण वॉटरफॉल्स वगैरे संपूर्ण वॉटरफॉल्सच आहेत कोकण रेल्वेमध्ये. या साईडला उक्षी रेल्वे स्टेशन जर इथून ट्रेन गेली तर आपल्याला बघायला मिळेल. मित्रांनो क्रॉसिंगसाठी ट्रेन लावलेली आहे आणि कोणतीतरी ट्रेन बाजूने जात आहे, मला वाटतं साऊथ साईडची असावी. त्या ठिकाणी ट्रेन लावलेली होती आपली साईडला आणि मध्ये मध्ये खूप जोरात पाऊस आहे आणि काय काय ठिकाणी पाऊसच नाही आहे, अशी परिस्थिती आहे. मित्रांनो आडवली रोड रेल्वे स्टेशन आपण क्रॉस करत आहोत.
मित्रांनो, थोड्या थोड्या सुक्या मच्छीचा वास यायला लागला आहे, म्हणजे तुम्ही समजत आहात कोणतं रेल्वे स्टेशन आलं आहे. आणि समोर तुम्ही बघत आहात कोकण रेल्वेचं सर्वात सुंदर असं रत्नागिरी रेल्वे स्टेशन. मित्रांनो, हे समोर तुम्ही लोकोमोटिव्ह बघत असाल, खास मालगाड्यांसाठी बनवलेलं लोकोमोटिव्ह आहे. आणि भारतातील सर्वात पॉवरफुल लोकोमोटिव्ह WAG-12 खूपच सुपर पॉवरफुल लोकोमोटिव्ह आहे मित्रांनो. हे आता नुसता आवाज येणार आहे, वडापाव 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 वडापाव. रत्नागिरी रेल्वे स्टेशन आलं की वडापाववाले बघा कसे चढतात. पण ठीक आहे, इथले तुम्ही वडापाव ट्राय करू शकता, चांगले असतात, गरम गरम आणि फ्रेश पण असतात. म्हणजे असं आजपर्यंत काही कंप्लेंट नाही आहे, चांगले आहेत वडापाव. मित्रांनो, रत्नागिरी रेल्वे स्टेशन क्रॉस केलं आहे आणि गरमागरम वडापाव पण खाल्लेत आपण. आणि जस्ट रत्नागिरी रेल्वे स्टेशन क्रॉस केलं आहे. गाडी 1 तास लेट चालू आहे. माझ्या प्रायव्हेट डॉक्टरला सांगितलं की असं असं हे प्रॉब्लेम आहे, ऐकलं तर त्यांनी जी औषधं देऊन दिली त्या औषधं
मित्रांनो, हा बोगदा पार केला की डायरेक्ट आता उपसी रेल्वे स्टेशन येणार आहे. व्हिडिओ बघत राहा तुम्ही. मित्रांनो, खूप जास्त झोप लागली होती आणि आता उतरून बघतोय तर डायरेक्ट चिपळूण रेल्वे स्टेशन आलं आहे. आणि खूपच सुंदर असं चिपळूण रेल्वे स्टेशनचा परिसर तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हे तुम्ही बघत आहात इकडे एक्झिक्युटिव्ह लाऊंज आहे, वेटिंग एरिया खूप सुंदर असा. चला, ट्रेन सुटेल आता. मित्रांनो, हळूहळू अंधार होतो आहे आणि आता 6:30 वाजून गेलेत संध्याकाळचे आणि आता अंधार व्हायला चालू झाला आहे. बघूया आपण कुठपर्यंत व्हिडिओ शूट करता येते. आणि आपण जस्ट चिपळूण रेल्वे स्टेशन क्रॉस करत आहोत. मित्रांनो, खूपच सुंदर असं रेल्वे स्टेशन आहे आणि बरेचसे आपले मित्र पण आहेत चिपळूणचे. आणि कोणाकोणाचं चिपळूण रेल्वे स्टेशनला गाव आहे कमेंट करून नक्की सांगा. चला मित्रांनो, चिपळूण रेल्वे स्टेशन क्रॉस केलेलं आहे आपण. बाय बाय चिपळूण.
मित्रांनो, अंजनी रेल्वे स्टेशन आलं आहे. कोकण रेल्वेचं हे पण खूप सुंदर असं रेल्वे स्टेशन, आणि मला वाटतं गाडी लावतील सायडिंगला अंजनी रेल्वे स्टेशनवरती. मित्रांनो, ॲक्च्युली गाडी स्लो झाली आणि ग्रीन सिग्नल पण भेटला आहे गाडीला, तर मला वाटत नाही गाडी थांबवतील आणि गाडी हळूहळू पुढे चालली आपली. मित्रांनो, ही व्हिडिओ मी ते एंड करत आहे, कारण आता अंधार पण खूप झाला आहे आणि ॲक्च्युली सकाळपासून व्हिडिओ शूट चालू आहे. तर ही व्हिडिओ मी ते एंड करतो. कोकण सिरीज कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.